नमस्कार. आज ना आपण प्रवासात नेता येणारं किंवा टिफिनलाही देता येणार असं सुक्कं डाळ वांगं बनवणार आहोत. तर ते शेवटपर्यंत बघा कसं बनवलं आहे ते, आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर बघा इथे मी वांगे घेतलेले आहेत. तर वांगे काय करायचं आहे, आपल्याला सुक्कं वांगं किंवा भरीत करायचं असेल तर असे मोठे मोठे वांगे घ्यायचे, आणि जर तुम्हाला भरलेलं वांगं करायचं असेल तर असे छोटे वांगे घ्यायचे. मोठे वांगे असतात ते घ्यायचे, त्याचे आपल्याला काप करायचे आहेत. तर ही वांगे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर आता बघा हे मोठे मोठे वांगे आहेत, तर त्याचे मी असे सगळे बारीक तुकडे करून घेणार आहे. थोडे थोडे देठ पण राहू द्यायचे बरं कापताना, कारण ते असं छान लागतं सुक्कं वांगं आपल्याला खाताना, आणि त्या देठामध्ये पण थोडीशी चवच असते. आणि वरचे थोडेसे लाकडासारखे भाग असतात ते काढून टाकायचे, पण एक एक इंचापर्यंत आपण ते वांग्याचे देठं खाऊ शकतो. आणि काठे असतील तर काढून टाकायचे. कडेचा भाग ताजे वांगे असतील ना तर खूप टेस्टी लागतात. हे ताजे मी झाडाचे तोडून आणलेले आहेत. आता बघा थोडंसं काटे आहेत, एखादा कोवळा काटा असला तरी काय होत नाही, राहिला एखादा शिल्लक तर, पण होता होईल तितके काटे कडाचा भाग थोडासा काढून टाकायचा. आणि चांगलं एक एक इंचापर्यंत दांडा ठेवायचा त्याचं देठ वांग्याचं, आणि असे बारीक काप करून घ्यायचे आहेत. कापले की लगेचच पाण्यात टाकायचं, नाहीतर ते वांगं काळं पडतं आणि चव पण बदलते त्याची. बघा अशा पद्धतीनं ना आपण सगळे वांगे कापून घेऊयात. 3 ते 4 वांगे मी घेतलेले आहेत. याच्यामध्ये 3 ते 4 लोकांना पुरेल इतपत भाजी होते. सुक्की भाजी करायची आपल्याला, जास्त पातळ करायची नाही. तर असे तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराचे तुम्ही तुकडे करू शकतात, पण जेवढे तुकडे मोठे असतील ना जरा, तर ते खायला पण छान लागतात आणि वांग्याची चव तशीच्या तशी लागते आपल्याला. थोडेसे बारीक तुकडे केले ना तर ते जास्त शिजतात, आणि मग थोडंसं आपल्याला कोणाला गिळगिळ आवडत नाही, आणि कोणाला चांगलं असं मोठे मोठे तुकडे थोडेसे कमी शिजलेले आवडतात. त्या पद्धतीने आपण हे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर बघा हे सगळे मी तुकडे असे करून घेणार आहे, आणि पाण्यात टाकायचं, थोडंसं चोळायचं. काळं पाणी त्याचं होतं बघा 5-1 मिनिटानं, तर ते टाकून द्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा असं जरा निब्बर काही देठ असतील ना तर या पद्धतीनं देठ सगळे कापून घ्यायचे आहेत. आणि बघा इतपत एक एक इंचापर्यंत मी ठेवलेलं आहे. हे शिजलं नाही देठ तर खूप टेस्टी लागतं, आणि हे असं काढायचं आहे. अशा पद्धतीनं सगळे काप करून घ्यायचे आहेत. तुम्ही हे काप उभे कापले तरी चालतील, उभे पण काप छान शिजले जातात आणि छान असे टेस्ट देतात. तर बघा हे असं आपण कापून घेणार आहात. उभे ठेवा असं नाही तर सगळे तुकडे करू शकता तुम्ही. अशा पद्धतीनं सगळे कापून घेतलेले आहेत मी 3 ते 4 वांगे, आणि असे ठेवलेले आहेत देठ. आता ना आपण एक बेसिक वाटण करून घेऊयात. तर आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे मी 1 इंचाचा, आणि त्याच्यामध्ये लसण, कोथिंबीर आणि सुक्कं खोबरं एक थोडंसं घेतलेलं आहे. तर हे आपल्याला मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. एवढंच वाटण आहे आपलं. आता एका दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, 2 पळ्या तेल. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकता. जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे. छान कडकडीत झाली की त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला टाकायचा आहे. सुक्या भाजीला ना कांदा जरा बऱ्यापैकी टाकायचा, म्हणजे चांगली भाजी लागते. तर असं हे कांदा लालसर झाला की आपण केलेलं वाटण टाकून देऊयात त्याच्यामध्ये, आणि ते पण आपल्याला लालसर होईपर्यंत भाजायचं. जेवढं वाटण आपलं छान भाजलं जाईल ना कांदा, तर टेस्टी बनते भाजी. तर कढीपत्ता टाकायचा असेल तर टाका, पण टाकलेला खूप छान लागतो हा कढीपत्ता या सुक्या भाजीत. आणि थोडे सुके मसाले आहेत, धने जिरे पूड, काळं तिखट आहे, काळा मसाला आहे, मीठ आणि थोडीशी हळद आहे, आणि लाल तिखट पण थोडंसं मी टाकलेलं आहे. हे सुके मसाले टाकून छान परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण थोडंसं तुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे. अर्धी वाटी तुरीची डाळ 1 तासभर भिजवून घेतलेली आहे. ते पण या मसाल्यामध्ये टाकायचं, थोडंसं हलवायचं. आणि तुरीची डाळच छान लागते शक्यतो, हरभऱ्याची डाळही तुम्ही टाकू शकता. तुरीची डाळ की नाही पटकन शिजली जाते, त्यामुळे शक्यतो तुरीची डाळ वापरायची आणि खमंग भाजी होते. आता केलेले वांग्याचे काप आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात, आणि ते छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. 1-2 मिनटं तेलात परतलं ना तर शिजायला वेळ लागत नाही आपल्या भाजीला. आणि थोडंसं आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं, इतपतच पाणी टाकायचं, याच्यापेक्षा जास्त टाकायचं नाही. जर तुम्हाला पातळच भाजी हवी असेल
तर तुम्ही थोडंसं पाणी मग अर्धा ग्लासपर्यंत टाकू शकता. पाणी थोडंसं कोमटच टाकायचं, थंड टाकायचं नाही. आणि हे छान हलवून घेऊन आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे मी. त्यानं काय होतं, भाजीला थोडंसं घट्टसरपणा येतो. आणि झाकायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट टाका, नाही तर अशीच भाजी आपली छानही लागते. पण शेंगदाण्याच्या कुटामुळे दाटसरपणा येतो भाजीला आणि टेस्ट पण लागते. तर बघा, हे असं 10 मिनटं मी छान शिजवून घेतलेले आहे. तुम्हाला जर वांगं जास्त शिजवायचं नसेल तर 5-1 मिनटं शिजवा. आणि कोणाला जरा मऊ आवडतं शिजलेलं, कोणाला थोडंसं कडक, त्या पद्धतीनं शिजवून घ्यायचं आहे. छान आता आपलं वांगं शिजलेलं आहे आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता. खूप टेस्टी भाजी लागते. प्रवासात नेऊ शकता, टिफिनला देण्यासाठी खूप टेस्टी भाजी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात अशा छान छान व्हिडिओ रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.